ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पूजा बागुल खून प्रकरणाला वेगळे वळण, प्रियसीने जादूटोणा करणाऱ्याला दिले 50,000। धुळे शहरातील रहिवासी असलेल्या आणि भारतीय सैन्य दलात असलेल्या कपिल बाळू बागुल नामक मिलिटरीमध्ये क्लार्क या पदावर कार्यरत असणाऱ्या नराधमाने गेल्या काही दिवसापूर्वी पत्नी पूजा बागुल हिला पेस्टिसाइडचे इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झाला होता। कपिल बागुल याचे प्रज्ञा कार्डिले नामक महिलेसोबत असलेल्या प्रेम संबंधाच्या आड त्याची पत्नी पूजा येत असल्याच्या कारणातून त्याने तिला आपल्या साथीदारांच्या मदतीने पेस्टिसाइडचे इंजेक्शन दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असताना पोलिसांच्या तपासातून आरोपी पती कपिल बागुल यांची जादूटोणा करणाऱ्या भूषण काळे नामक व्यक्तीच्या मदतीने त्याने हा खून केल्याचं समोर आलं असून कपिल बागुल याची प्रियसी असणाऱ्या प्रज्ञा हिने जादूटोणा करणाऱ्या भूषण काळे याला तब्बल 50,000 रुपये दिल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे। तसेच या प्रकरणात धुळे येथे होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या सचिन दौलत जाधव, 19 वर्षीय जयेश अनिल जगताप आणि 2 अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याचं समोर आलं असून पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं आहे। याच्यामध्ये तपासामध्ये असं पुढे आलेलं आहे की एक भूषण बापू काळे हा एक स्वतः मांत्रिक स्वतःला समजतो आणि तो विविध आजार बरा करून देतो असं तो लोकांना फसवत आहे। आणि यांच्याबरोबर जे अजून 4 लोक होते त्याच्यापैकी एक सचिन दौलत जाधव हा होमगार्ड आहे आणि एक जयेश अनिल जगताप हा वयवर्ष 19चा हा मुलगा आहे आणि 2 इतर अल्पवयीन मुलं याच्यामध्ये सहभागी होते। जेव्हा पूजाचा पती म्हणजे कपिल बागुल हा या मांत्रिकाकडे गेला तेव्हा त्यांचं असं ठरलं की पूजाला काहीतरी इंजेक्शन देऊन त्यांना मारायचं आहे। मग या मांत्रिक काळेने सर्व प्लॅन केला आणि त्याने ते इंजेक्शन वगैरे प्रोक्युअर करून या अल्पवयीन मुलांना तिथे पाठवून त्यांच्यामार्फत पूजाला त्यांनी इंजेक्शन दिलं आणि त्याच्यानंतर ते तिथून पसार झाले। याच्यामध्ये आपण या अगोदरच 4 लोकांना अटक केलेली आहे आणि आता मांत्रिक प्लस इतर 3 अशा आम्ही 4 त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेलं आहे।